बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं। बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं। आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं। पोरी किती बाल करोडो अरबो रुपये कमाल आणि ते करोडो आणि अरबो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही टाकले आणि त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही टाकले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुमचा केलेला पाप तुम्हाला परत नाही आणून देऊ शकणार। पोरांनो माझे बाबासाहेब सांगत होते निर्व्यसनी पिढी मला पाहिजे संघर्ष करणारी। अरे हरामखोर बाबासाहेबांच्या मिरवणुकीमध्ये आम्ही धिंगाणा घालतो पिऊ, छत्रपतींच्या मिरवणुकीमध्ये आम्ही धिंगाणा घालतो पिऊ। बाबासाहेबांनी 3 पदव्या इंग्लंड मधून घेतल्या रे नालायकानं। नीट ऐका, MSc DSc आणि 12 ला आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा। ग्रेज इन मधून बाबासाहेबांनी वकिलीची पदवी घेतली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स येथून बाबासाहेबांनी MSc आणि DSc केलं। अशा 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा। पण बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 24 तासापैकी 22 तासाचा अधिष्ठान मांडत एक पावाचा तुकडा आणि 4-4 लिटर पाणी पोटामध्ये घेत बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। पुराणं आता तुम्ही म्हणाल बाबासाहेब खूप हुशार होते म्हणून हे झालं, पण ऐका रे नालायकानं, बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे। मी सामान्य मुलासारखाच होतो। इयत्ता 1ली पासून BA पर्यंतचे माझे मार्क्स पाहिले तर कधीच मला फर्स्ट क्लास मिळाला नाही, सेकंड क्लास मिळाला नाही, मी फक्त पास होत गेलो। पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। कारण बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती। पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता। जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला उठवायचा आणि मला म्हणायचा भीमा तुला शिकायचा रे भीमा, आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा। तो बाप रामजी आंबेडकर पुस्तकाच्या पानावर मला दिसत होता। मी माझ्या बापाला एखादं पुस्तक मागितलं तर घेऊन येतो रे भीमा म्हणायचा, आणि माझा बाप घराच्या बाहेर जायचा। माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा। माझा बाप माझ्या बहिणीच्या दागिने घाण ठेवायचा, घरातली भांडी विकायचा, अंगावरचे कपडे विकायचा। पण येताना मी सांगितलेलं पुस्तक घेऊन माझ्या हातावर ठेवत माझा बाप मला म्हणायचा भीमा तुला शिकायचं आहे रे। हा बाप मला पुस्तकाच्या पानावर दिसत होता आणि म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम 1 पावाचा तुकडा 4 लिटर पाणी आणि 20 तासाचा अभ्यास करत मी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। अरे पुराणं, अरे लेकरानं, तुम्हाला तुमचा बाप कळाला का रे हरामखोरानं? नाही कळाला, म्हणून आज तुला सांगतो बघ, आज एक काम करायचं बघ रे, आई बाप समजावून सांगायला आलोय ना रे, 5 मिनिटं मी तुझी घेतो बघ, 10 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ, पण ऐक पोरा, आयुष्य दिलं आई बापानं, आजचा 1 तास फक्त दे बघ, तुझ्या काळजाला आग लागल बघ, इकडे बघ पोरा, आज पळत जायचं। आणि आईला पहिला प्रश्न विचारला होतास ना की आई तुला किती वेदना होतात, तर आता आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा पोरांनो, आईला दुसरा प्रश्न विचारायचा, त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण सांगतो। 10 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ। आईला फक्त पहिला प्रश्न विचारलास तसा दुसरा प्रश्न विचारायचा, का विचारायचा? 25
वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं, कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. सगळ्या लहानपणीच्या आठवणी, सगळ्या लहानपणीच्या आठवणी तिनं तिथंच सोडून दिल्या. आणि कशाचाही विचार न करता तुझी आई तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर पोरानं, सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगले. आणि ज्या वेळेला पोरानं तुमचा जन्म झाला, तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझी आई. पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. हे आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस. माझ्या आजोळी, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली. या आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडून रडल बघ, सगळ्या आठवणी उठाळून येतील बघ. तुझ्या आईच्या समोर तुझा बाप दिसल बघ, तुझ्या आईच्या समोर तिला तिची आई दिसल बघ. सगळ्या लहानपणीच्या आठवणी, दाबून धरलेल्या सगळ्या वेदना बाहेर येतील बघ. आणि हंबरडा फोडून तुझी आई रडल बघ आणि तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. आणि तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरे, खराय, हे पोरे, खराय पोरे. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरे, तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी मी घेऊन जात होती. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या भावाला भेटवण्यासाठी. पण पोरे आता 25 वर्ष उलटून गेली बघ पोरे, आता 25 वर्ष उलटून गेली. आणि आता वर्षातून काय गे, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. हे पोरी, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, हे 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं बघ. एखादा महिना मी कसा तर तुझ्या बापाबरोबर काढला बघ, एखादा महिना कसा तर तुझ्या बापाबरोबर मी काढला. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो मला माझ्या आईची आठवण येते, मला माझ्या बापाची आठवण येते. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडत होती. माझ्या डोळ्यातलं पाणी बघून, माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुझा बाप माझ्या हातावर एसटी पुरतं पैसे ठेवत होता. आणि तुझा बाप मला म्हणत होता, हे पोरी, हे रडू नको ग, रडू नको, हे घे एसटी पुरतं पैसे, जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक, आता तुला सारखं सारखं तिकडे जाता येणार नाही बघ, तुला आता सारखं सारखं तिकडे जाता येणार नाही. तुला आता सगळं आयुष्य इथं आणि माझ्या जवळच काढायचं आहे बघ. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरतं मी पैसे घेत होती. अगं आताचं हे वैभव बघू नको, त्या काळी एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. एसटी पुरता पैसे तुझा बाप माझ्या हातावर ठेवत होता. एसटी पुरता पैसे तुझ्या बापाकडून मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते बघ पोरी. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा तो लहान भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. घराच्या दिशेने मी धावत होती. हे
माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या समोर घराचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पूर्वी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती. अंगणातूनच घरात पळत शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावर हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे मेलोय का काय ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय पाहिजे ते. अगं पोरी सकाळी शाळेला गेले जाताना एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तुला काय हवं नको सगळं मला सांग पोरी. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं पोरी. माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं हे कोणी कोणाचं नसतं बघ पोरी. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. माझं लग्न झालं मी सासरे आली. आई बापाची आठवण यायला लागली. तुझ्या बापासमोर हंबरडा फोडून रडू लागली. एसटी पुरता पैसा तुझ्या बापाकडून मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या बाहेर येत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं ते लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या कानात अगोदर मला हळूच विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी. मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे आबा सगळं काही चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी आई माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडं टाकून द्यायची आणि मला म्हणायची पोरी थोडं गाल पुढं कर की ग. पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं गाल पुढं केलं. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरे चाल की ग घरात चल. पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पुरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पुरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हातानं एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. किती बरं झालं असतं. लाखो आणि करोडो रुपये आहेत बघ पोरी. आता अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरा कसेस रे पुरा, पुरी कशीस पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. आजच्या या दिनी फक्त तुमच्या काळजावरती एवढंच पेरतो, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे. पोरानं उद्या डॉक्टर व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या अधिकारी व्हाल, करोडो अरबो रुपये कमवाल. आणि ते करोडो आणि अरबो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही टाकले आणि त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही टाकले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुमचा केलेला पाप तुम्हाला परत नाही आणून देऊ शकणार. पोरानो, म्हणून आज तुझ्या काळजामध्ये पेरतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच खरा पुरा देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच खरी देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा आई बापा मला कळाला नाही. तुकोबाराय सांगतात, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आणि ज्याला आई बाप कळाला त्याला कुठल्या देवाला जाण्याची गरज नाही. पण आम्ही सगळं जगातलं देव केलं रे नालायकानं, पण घरातला आई आणि बाप आम्हाला कळाला नाही. त्या IPLच्या राणा मोजत बसलो आम्ही, कोणी किती राणा काढल्या कोणी किती राणा काढल्या, पण नाही नालायका. तुझ्या जन्मापासून तुझ्या बापाने या अमरावतीच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती राणा काढल्या रे, आणि तुझ्या बापाची टाच किती फुटली याचा हिसाब मात्र तुम्ही ठेवला नाही. पोरांनो, कधी उंजळीमध्ये तेल तुम्ही घेतलं का? आईच्या मस्तकी तुम्ही कधी टाकलं का? बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? नाही घेतली रे नालायकानं, नाही घेतली. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, इकडे बघ, वास्तवता हेच जीवनाचं सत्य असलं पाहिजे. And that's why I'm telling you, just go and see, just go and see, who are you, just go inside you. बघ, आणि म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, आज एक काम करायचं बघ, उगाच काहीतरी सांगत नाही बघ. आज आलोय तर तुला सांगूनच जाणार बघ. इकडे बघ, आज पळत पळत घरी जायचं आणि आईला 2 प्रश्न विचारला रे नालायकानं. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बघ. एक काम करायचं बघ, हे हरामखोर, एक काम करायचं. इकडे बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं रे, 3 वेळचं अन्न. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. आणि 3 वेळचं अन्न पोट भरून यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो बघ, आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो. कारण माझ्या लेकराच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. आज एक काम करायचं पोरानं, पळत पळत जायचं, त्या बापाची वाट बघायची. 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही, 8 वाजलेत अजून बाप आला नाही, रात्रीचे 9 वाजले, समोर बाप दिसला तर दिसला तर एकच काम करायचं बघ. दिसला तर दिसला समोर बाप, एकच काम करायचं.
तुझं वय किती वर्षाचं असू दे, 40 वर्षाचं वय असू दे, तुझा बाप खुर्चीमध्ये बसून असू दे, हे बघ आज एक काम करायचं, मी सांगतो तेवढं करायचं बघ. पळत पळत जायचं, सगळी बंधन तोडून टाकायची, सगळी चळमट काढून टाकायची आणि पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या, समोर बसलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे बघ. तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का पोरी, हे पोरी काय झालं, हे एवढा हंबरडा कधीच सोडला नव्हतास. शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलली का, तुला काय हवं का पोरी, काय झालं मला सांग. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा काय नाही झालं, पप्पा काय नाही झालं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं, पप्पा 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 मी जेव्हा 1.5 वर्षाचे होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. मला आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. जसं तुम्ही येत होता पळत पळत तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती पप्पा, पप्पा आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होते पप्पा. तुमच्या पाठीवर बसून माझं पोत 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 म्हणून मी खेळत होते. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होते पप्पा. पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आता मी शाळेला जाते पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा, आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, कारण तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का गेलंस, ते का गेलंस पप्पा, आय हेट यू पप्पा. आता मला तुमचा तिरस्कार येतो पप्पा, आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा. पप्पा पण आज गेली होती बीम ब्रिगेडला पप्पा एक व्याख्यान ठेवलं होतं. व्याख्यान कसलं, परिवर्तनाचे वाद होत होते पप्पा, आणि पप्पा तिथून मी आले आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते.